सर्वसामान्य अमरावतीकरांनी दिलेल्या कराच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये अमरावती शहरातील कचरा उचलण्यावर दरवर्षी केले जाते, परंतु परिस्थिती जर आपण पाहिली तर भयावह परिस्थिती आहे। संत गाडगे महाराजांनी ज्या गाडगे महाराजांनी स्वच्छतेचा संदेश दिला, त्याच गाडगे महाराजांच्या समाधीपासून हाकेच्या अंतरावर अशा पद्धतीने जे आहेत ते या ठिकाणी कचऱ्याचे ढीग आपल्याला लागलेले पाहायला मिळत आहेत। राठीनगरचा संपूर्ण परिसर आहे, पंचवटी ते इकडे परतवाडा जाणारा हा रस्ता, आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर मधोमध अशा पद्धतीने या ठिकाणी कंटेनर आहे, आणि या कंटेनरमध्ये नागरिक जे आहेत ते या भागातले कचरा आणून टाकतात, परंतु दुसरीकडे कचरा वेळेवर उचलला जात नसल्याने अशा पद्धतीने या भागामध्ये कचरा पडलेला आहे। कोट्यावधी रुपये दरवर्षी कचरा उचलण्याच्या कंत्राटावर महानगरपालिकेच्या वतीने खर्च केले जातात। नाल्यांच्या साफसफाईवर देखील खर्च केले जातात, परंतु समाधानकारक जी आहे ती नाल्यांची सफाई होत नाही, सोबतच कचरा देखील उचलला जात नाही। हे प्रातिनिधिक स्वरूपाचं एक उदाहरण आहे। अमरावती शहरामध्ये जर आपण अनेक भागामध्ये जर गेलो अशाच पद्धतीने कचऱ्याचे जे आहे ते ढीग पडलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी अशाच पद्धतीने कचरा पडलेला, ज्यामुळे दुर्गंधी मोठ्या प्रमाणावर या भागात पसरलेली आहेत, आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर नागरिकांना जे आहे ते अनेक समस्यांना सामोरं जावं लागत आहेत। अनेक ठिकाणी शहरामध्ये जर आपण पाहिलं तर कचरा पडलेला दिसत, त्यामुळे महानगरपालिका या कचऱ्याची साफसफाई करणार का, केव्हा कचरा उचलला जाणार असा प्रश्न जो आहे तो या निमित्तानं सध्या आपल्याला या अमरावती शहरामध्ये पाहायला मिळत आहे। अनेक भागामध्ये जर आपण पाहिलं तर अमरावती शहरातल्या अशा पद्धतीनं जो आहे तो कचरा पडल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन अनिकेत दातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।